आहे की बाह्योपचार अँड ऑपरेशन विदाउट इन्सिजन म्हणजे नेमकं काय असतं हे जरा आम्हाला सांगता का? नक्कीच. सुरुवातीला आपण बाह्योपचार म्हणजे काय ते बघू. बाह्योपचार म्हणजे पोटातून कोणतंही औषध न घेता नुसता बाह्य शरीरावर जे केले जाणारे उपचार आहेत त्यांना बाह्योपचार असे म्हणतात. आणि बाह्योपचाराला आपण ऑपरेशन विदाउट इन्सिजन असं म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही. म्हणजे ऑपरेशन तर करायचं आहे पण इन्सिजन न घेता. बरोबर. आपण जे ऑपरेशन करतो कोणत्याही ऑपरेशन मध्ये इन्सिजन घेतला जातो म्हणजे एक छेद घेतला जातो, कट घेतला जातो, तो आपण बाह्योपचारामध्ये घेत नाही. म्हणून बाह्योपचाराला आपण ऑपरेशन विदाउट इन्सिजन म्हटलेलं आहे. आजकाल आपण बघतोच की ऑपरेशनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ऑपरेशन एवढे झालेले आहेत की म्हणजे 50 ते 60 हजारामध्ये सुद्धा गुडघ्यांचे ऑपरेशन होतात. आपला हा विषय आजचा गुडघेदुखीवर आहे म्हणून त्याच्या गुडघेदुखीविषयीच मी बोलणार आहे. नी जॉईंट रिप्लेसमेंट किंवा इतर ऑर्गन्स रिप्लेसमेंट ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आता आपण बघितलंच तर रिप्लेसमेंट किंवा सर्जरी ही कोणत्याही गोष्टीला पर्याय होऊ शकते का? हा तुमच्यासाठी प्रेक्षकांसाठी माझा प्रश्न आहे की होऊ शकतं का? आता उद्या जर काही आपलं समजा आपण लिव्हर खराब झालं तर लिव्हर आपण ट्रान्सप्लांट करतो किंवा आपण त्याची सर्जरी करतो. उद्या जर हार्ट खराब झालं, ब्रेन खराब झाला तर मग आपण ते पण रिप्लेसमेंट करून टाकायचं का? म्हणून नाहीच, हे त्याला सोल्युशन होऊ शकत नाही. म्हणून ऑपरेशन तर करायचं आहे पण इन्सिजन न घेता. एवढेच जर सगळे ऑर्गन आपले जर ट्रान्सप्लांट आपण करत राहिलो तर एक दिवस असा येईल की कोणता मानव आपल्याला की यांत्रिक मानव कोणता आहे म्हणजे रोबोट्स आणि मानव याच्यातले फरक करणं आपल्याला अवघड जाईल. ओबेसिटी, ओव्हरवेट, जास्त वजन असणं हे सुद्धा एक गुडघेदुखीचं कारण आहे. कारण जर वजन वाढलं तर पूर्ण शरीराचा भार जो आहे तो आपल्या गुडघ्यावर येतो. त्याच्यामुळे वजन वाढणार. पण आजकाल आपल्याला बघायला मिळते की ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ओव्हरवेट हे सुद्धा एक गुडघेदुखीचं महत्वाचं कारण आहे. कारण गुडघ्यावर त्याचा भार येतो. पुढचं कारण आपल्याला आहे की नी इंजुरी किंवा ट्रॉमा. काही कारण असतो स्पोर्ट्स इंजुरीमुळे किंवा इतर इंजुरीमुळे जर आघात झाला असेल गुडघ्याला तर त्या आघातामुळे गुडघेदुखी निर्माण होते. जेनेटिक, काही रुग्णांमध्ये जेनेटिक हे सुद्धा प्रिडिस्पोजिशन हे सुद्धा कारण असू शकतं गुडघेदुखीचं. अनुवंशिकता पण गुडघेदुखीमध्ये असते काही आजारांमध्ये त्यातल्या. नंतर गावटी आर्थरायटिस, गाऊटमध्ये जे असतं प्युरिन नावाचं जे एक प्रोटीन्स आहे त्याच्यामध्ये जर त्याचं जर मेटाबॉलिझम बिघडलं तर ते त्याची जे पायाचा मोठा अंगठा आहे तिथं ते साचतं आणि ब्लड मध्ये युरिक ऍसिड लेवल वाढते. त्यामुळे सुद्धा गुडघेदुखी होऊ शकते. पुढचं आहे मॅलेशिया, ब्रुसायटिस ऑफ द नी, स्पोर्ट्स इंजुरीज आपल्याला बघायला मिळतं की स्पोर्ट्स इंजुरीजमुळे गुडघेदुखीचं कारण आहे. ते तर कमी वयात येऊ शकतं कारण स्पोर्ट्समन यंगच असतात त्याच्यामुळे त्यात येऊ शकतं. क्रुशिएट लिगामेंट इंजुरी, गुडघ्याची जे क्रुशिएट लिगामेंट आहे. हॅलो, नमस्कार, बोला. हा, मी राजेश असानी पुण्यावरनं लोकावरनं बोलतोय. माझी एक छोटीशी कंपनी आहे ती मी साईटवरती ज्यावेळेस काम करतो, साईटवरती ज्यावेळेस मी काम करतो 2 ते 3-4 तास मी काम केलं तर माझे जॉईंट्स पेन होतात. म्हणजे गुडघ्याच्या मध्ये आणि असं खुब्यामध्ये खूप सारे पेन्स होतं. म्हणजे मला चालणं अशक्यच होतं. ओके, ठीक आहे. आणि हो, तुमचं वय सांगाल का जरा? माझं वय आता आहे 37. ओके. आणि माझं जो काम जे आहे ते कंटिन्यू म्हणजे उभं राहूनच करायचं आहे. म्हणजे हे आता मला म्हणजे एक 4. हॅलो, हा बोला. तुम्ही काय म्हणाला? तुम्हाला बहुतेक वेळा उभं राहूनच काम करावं लागतं? माझं जे काम आहे ते कंटिन्यू उभं राहूनच करावं लागतं. तर 4 तास मी उभं राहिलो तर 4 तासानंतर म्हणजे असं चालवत नाही आणि गुडघ्यांमध्ये इतकं पेन होतो. म्हणजे मी 2 पेन किलरच्या गोळ्या खाल्ल्या तरी ते दुखणं कमी होत नाही. ठीक आहे. पेन किलरच्या गोळ्या खाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर नेमकं काय करावं लागेल हे आपण डॉक्टरांकडे जाणून घेऊया. पण वेळ झाली एका ब्रेकची, घेते छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ते गुडघेदुखीसाठी बाह्योपचार नेमके आपल्याला कसे लाभदायक ठरू शकतात यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर V.C. बावणे. तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच विचारा. पण आता राजेश यांनी जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. डॉक्टर, ॲक्युपंक्चर निडल्स आहेत. ह्या निडल्स अत्यंत म्हणजे फिलिफॉर्म निडल्स असतात. आपले जे केस आहेत तेवढ्या त्या पातळ निडल्स असतात. अगदी म्हणजे त्याची तुम्हाला वेदना पण जाणवत नाही एवढ्या तर सुस्त असतात. पण वेदना ज्या गुडघ्यात वेदना असतात त्याच्यापेक्षा ह्या सुई ज्या टोचल्या त्या आता निश्चितच कमी असतात. पण त्याने जो मिळणारा रिलीफ असतो हा खूप फायद्याचा असतो.
हे निडल्स बघा आणि त्याला ही एक इलेक्ट्रिक डिव्हाइस हे लावलेलं आहे, त्यातून आपण इलेक्ट्रिक इम्पल्स देतो, म्हणजे जेणेकरून तिचा जो भाग आहे, तिचं जी प्राणशक्ती आहे ती संचलित होण्यास मदत होते. तर ॲक्युपंक्चर ही चायनाची थेरपी आहे, सर्वत्र ती आज सर्वांनी त्याचा अंगीकार केलेला आहे, अतिशय उपयुक्त आहे ती गुडघेदुखीच्या रुग्णांमध्ये. पुढची जी आहे ती इयर ॲक्युपंक्चर, त्यालाच ऑरिक्युलर पंक्चर असे म्हणतात. आता जसं आपण एक म्हणाले की डोळ्यात कचरा आणि कानात फुंकर, तसली याची स्थिती आहे. म्हणजे गुडघ्याला त्रास आहे आणि आपण कानाला सुया का लावायचा, रुग्णांना हा प्रश्न पडला असेल. पण आपलं जे शरीर आहे, आपल्या शरीराचे जे काही अवयव आहेत, त्या सगळ्या अवयवाचे पॉइंट्स कानावर असतात. अच्छा. गर्भाशयामध्ये जसं बाळ त्याचं डोकं खाली आणि पायवर अशा स्थितीत असतात, तशी ही कान म्हणजे तशी कानावर त्याची सगळे ऑर्गन्स आपले दिलेले आहेत. हा इथे एक स्टमक पॉइंट आहे, 0 पॉइंट आहे, थॅलॅमस पॉइंट आहे. बऱ्याचदा असं असतं की आता आपल्याला ॲक्युपंक्चर बाहेर आपण बाह्योपचार करतो, लिव्हर डिसऑर्डर्स असतील किंवा काही हार्टचे डिसऑर्डर असतील, त्याच्यामध्ये सुद्धा कानावर पॉइंट लावून आपल्याला ते बरे करता येतात. तो भाग आपण बघायचा की ज्या भागामध्ये रक्त साचलं असेल की त्याच्यामुळे तिथं प्रचंड वेदना असतील, अशा गुडघ्यावर किंवा इतर शरीराच्या भागावर हा अत्यंत उपयोगी असा बाह्योपचार आहे. याच्यामध्ये बघा इथं कफ्स लावलेले आहेत याला, आणि निडलनी पंक्चर करून निगेटिव्ह प्रेशर्स क्रिएट केलं जातं, मग ते साकळलेलं रक्त सगळं निघून जातं. आयुर्वेदात तर ब्लड लेटिंगला अर्धचिकित्सा म्हटलंय. मग तुम्ही इतर ट्रीटमेंट घेतल्यात आणि रक्तमोक्षण जर केलं, मग तिथचं जे साचलेलं दूषित रक्त जर काढून टाकलं, तर तुमची 50% ट्रीटमेंट झाली, मग 50% तुम्हाला आराम पडू शकतो. एवढी ही फलदायी ट्रीटमेंट आहे ब्लड लेटिंग. नंतर ही लीच थेरपी. लीच म्हणजे ते जळू असतात, जे जळू आहेत तर जळू लावून सुद्धा आपल्याला ब्लड लेटिंग करता येतं, रक्तमोक्षण करता येतं. ते लीच गुडघ्याला लावलेले आहेत, जळवा आपण जळवा म्हणतो, त्याने सुद्धा रक्तमोक्षण करता येतं. अच्छा. खरं तर फार पूर्वीपासून ह्या सगळ्या ज्या उपचार पद्धती आहे ते वापरात आणत होत्या, हळूहळू आपल्याला विसर पडला, लुप्त होत गेल्या. पुन्हा आपण त्याच्याकडे वळत आहोत. पुढची पद्धत काय आहे सर? पुढची पद्धत आहे मॉक्सिबक्शन. मॉक्सिबक्शन म्हणजे हा एक सिगार आहे. मगवट नावाची जी एक वनस्पती असते चायनीज, त्याच्यापासून ती एक सिगार बनवतात आणि त्या सिगारचं तापमान 400 ते 500 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं. आणि त्या सिगारने गुडघ्याला उष्णता इथं आपल्याला दिली, गुडघ्याला शरीरात कोणत्याही भागाला देऊ शकतो आपण, जिथं आपल्याला द्यायची आहे तिकडे, पण हे गुडघ्याचं दाखवलेलं आहे. या सिगारने उष्णता दिलेली आहे. याची हीट स्ट्रेट जाते, डीप म्हणजे बोन पर्यंत. नुसतं ही वरच्यावर स्क्रीनलाच त्याचा फायदा होतो असं नाही, डीप बोन पर्यंत ती जाते ही सिगार. नंतर हे इकडे पण हे इतर निडल पंक्चर करून याच्यावर मोक्सा हा लावलेला आहे, याला मॉक्सिबक्शन म्हणतात. हीट उष्णतेमुळे काय होतं की मसल्स रिलॅक्स होतात. त्याच्यामुळे मॉक्सिबक्शननी जे अखडलेले मसल्स असतील त्याच्यामध्ये खूप फायदा होतो. मी कार्यक्रमाची वेळ खरं तर संपत आली. जाता जाता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? जाता जाता मी पेशंट्सना एवढंच सांगेल की सर्जरी किंवा ट्रान्सप्लांटेशन हे कोणत्याही याला सोल्युशन होऊ शकत नाही. गुडघेदुखीला सोल्युशन तर निश्चितच नाही. तुम्ही बाह्योपचाराचा अंगीकार करा, चांगला आहार घ्या, एक्सरसाइज करा, आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही प्रतिबंधात्मक उपाय केलेत तर व्याधी होणारच नाही. बरोबर. नाही, सगळं जे व्याधींचं मूळ असतं ते खरं तर आहारामध्ये असतं आणि आपण केलेल्या व्यायामांमध्ये असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्यात आणि जर बाह्योपचाराची मदत घेतली तर नक्कीच आपल्याला लाभदायी ठरू शकेल. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.